बाळासाहेब ठाकरे पळत होते त्यावेळेस चांगल्यांची गांड फाटत होती, त्यांना बघून चांगल्यांची गांड फाटत होती. संपूर्ण महाराष्ट्रातले बाळासाहेब ठाकरे देव अवतार होते. छत्रपतींचा कोण त्यांना लोकशाही राजा छत्रपती म्हणायचे, असे महाराष्ट्राचे टायगर म्हणायचे. बाळासाहेब ठाकरे मुंबईमध्ये नसतं तर मराठी माणूस कुठं कापून टाकला असता. भ्रष्टाचार होत होतं, मराठी माणसांवरती अत्याचार होतं, मराठ्यांच्यावरनी हे होत होते आतंकी हमले, हे माबेटींवरनी हे मराठ्यांच्या मानामध्ये हे बाळासाहेब ठाकरे कार्टून करत होते, हे करत होतं. कार्टूननं काय उपयोग, मराठी माणसासाठी त्यांचं वडील लढत होते, मराठी माणसांसाठी अधिकार मागायसाठी लढत होते. सगळ्यातनं एक इशार होऊन एक महाराष्ट्रातले टायगर नवीन बाळासाहेब ठाकरेंनी तरुणांचं रक्त सळसळ केलं. महाराष्ट्रातील नवीन इतिहास घडवला. शिवसेना काढली. बाळासाहेबांनी संपूर्ण 100 कार्य झालं. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पोचली आणि महाराष्ट्र जगवला. तर कोणी मेन पहिला महाराष्ट्र मराठी रक्ताने जगवला. शिवसेनेने महाराष्ट्र जगवला. त्यावेळेस मुंबईवर लय जणांचा डोळा होता. बाळासाहेब ठाकरे नसते तर लय काय बेकार झालं असं. बाळासाहेब ठाकरे असतं तर आता लय भारी झालं असतं. महाराष्ट्रात लय अत्याचार चालला हिंदूंवरनी, मराठी माणसांवरनी, मराठी बाणांवरनी. बाळासाहेब ठाकरे असतं तर आता लय भारी झालं असतं. काय साहेबांना मी काय बारकावतो, साहेबांचं लय मोठं फॅन आहे, मला पण भेटायला कुठे येत होतं. आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांना सांगतो, बाळासाहेब ठाकरे म्हणे अजून सकाट कोण असा वाघ तयार झाला नाही महाराष्ट्रातल्या मातीसाठी. बाळासाहेब ठाकरे कोणाला भेटत नव्हतं, कोणाच्या दबावामध्ये जात नव्हतं, कोणाला भेटायला जात नव्हतं. त्यांच्या मातोश्रीवर हजेरी लावत होती, मानाचा मुजरा करत होते. असं महाराष्ट्रातलं पहिलंच वाघ तयार झालं. बाळासाहेब ठाकरे इम्पॉर्टंट कंट्रिब्युशन. बाळासाहेब ठाकरेंना मानतो मी. असे महाराष्ट्रात कधीच वाघ तयार होणार नाही ते आपल्या. आणि महाराष्ट्रात होतेले वाघ तयार होतेली. आणि तुम्ही विचार घेऊन चाला. तुम्ही तुमच्यातलाच एक वाघ तयार करा. तुमच्यासाठी लढतं एक वाघ. चांगदेव जाधव एक सामान्य कार्यकर्ता. सामान्यपणे मी भाषणं करतो, हे करतो, काय कॉमेडी करतो, काय लोकांना हसवतो, काय लोकांना चांगलं मार्गदर्शन देतो, चांगला विचार देतो. काय लोकांना वाटत असलं हे पैशासाठी करते, फॉन फॅमिली वाढवायसाठी हे करते, हे त्यात काय नाही. लाईक करा, फॉलोअर्स करा माझं, तसं पण काय नाही. तुमच्यामध्ये जे हिंदुत्वाचं, जे हिंदूंवरती आपलं डिंपल आहे, जे हिंदूंवरती जे भ्रष्टाचार होते, जे अत्याचार होते, हे लांडी जे अत्याचार करते ते, हे करते ते, ह्या लांड्याला भेट नाही. आपण हिंदुत्वासाठी मिळलो तर चालेल. हे संपूर्ण महाराष्ट्रात. आणि उद्दीन ओवैसी पण एम.आयची पार्टी हे आहे, ते पण लढते. मैं इसको लढूंगा, इधर लढूंगा, बाबरी गिराई तुमने, हे गिराय बाबरी नाही गिराई, गलती से गिराई असं म्हणते उद्दीन ओवैसी. पण त्याला पण घाबरत नाही, आपण कोणालाच घाबरत नाही. महाराष्ट्रात मेलो तर चालेल, महाराष्ट्राच्या मातीसाठी अडकाव नाही, जनतेसाठी अटक झालं तर चालेल, मी घाबरत नाही. मी काही जनतेसाठी माझी माती झाली तर चालेल. महाराष्ट्रात जय हिंद, जय महाराष्ट्र.